ग्रामपंचायत सदस्य विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला आले गहिवरून। एकमत होत नसल्याने गावात पसरले घाणीचे साम्राज्य। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा या गावामध्ये सांडपाण्याचे नियोजन नसल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठे गटार निर्माण झाले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर देखील घाणीचे साम्राज्य पसरल्याने 14 एप्रिल जयंतीपूर्वी ही साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला अक्षरशः गहिवरून आले आहे। मी सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे, मात्र संख्याबळ मिळत नसल्याने विकास कामाला अडथळा निर्माण होत असल्याची सरपंच रवींद्र डाळिंबकर यांनी म्हटले आहे। हे बोलत असताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले। सदस्याकडून लोकनियुक्त सरपंचांना अशा पद्धतीने सहकार्य नसल्यास गावाचा विकास होणार तरी कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। गावाचा निर्णय घेत असताना मासिक मीटिंग मध्ये विषय घेत असताना संख्याबळाचा एक विषय पुढे येतो। मी लोकनियुक्त लोकनियुक्त सरपंच आहे, संख्येने माझ्यासोबत सदस्य नसल्यामुळे मी हातबल झालेलो आहे। सदस्यांचा निर्णय वेगळा लागतो आणि मी एकटा पडतो। माझी या लोकांशी इमानीतबारी प्रामाणिक भूमिका याचा प्रश्न मिटला पाहिजे, परंतु मला हेतुपुरस्पर या लोकांनी त्रास दिला। गावातील राजकारण आहे असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे गावचं राजकारण आहे। त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे, बऱ्याच 2-3 वर्षापासून ते गटाराचं पाणी त्या ठिकाणी तुंबतंय। तुम्ही वरिष्ठांना कल्पना दिली काय गोष्ट? वारंवार मी व्हिडिओ शूटिंग या लोकांच्या अधिकाऱ्यांपर्यंत टाकल्या। रात्री 12-1 वाजता यांनी आवाज दिलेत, मी गेलो, परंतु या लोकांनी मला काम करू दिले नाही।